हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी भूगोल विषयातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक धडा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे धडा क्रमांक 10 मानवी वस्ती। माणूस समूहप्रिय प्राणी आहे आणि काळाच्या ओघात मानवी वस्त्या कशा बदलत गेल्या हे पाहणे खूपच उत्सुकतेचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा संपूर्ण धडा वाचून दाखवणार आहे। यामध्ये आपण प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: लोकसंख्या वाढ आणि वस्त्यांचा विकास, वस्तीचे विविध प्रकार, वस्तीचा आकृतिबंध, विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती आणि रेषाकृती वस्ती। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला मानवी वस्त्यांचे स्वरूप आणि त्यामागील भौगोलिक कारणे अगदी स्पष्टपणे समजतील। तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या वाचनाला। करून पहा, खालील चित्राच्या चौकटीत मानवी वस्ती कोठे होऊ शकेल याचा अंदाज करा व त्या ठिकाणी वस्ती दाखवा। शिक्षकांसाठी सूचना: मुलांनी केलेले अंदाज, काढलेले निष्कर्ष व चित्रांखालील प्रश्न यांच्या आधारे वर्गात चर्चा घडवून आणावी। चित्राचा संदर्भ आणि भूगोलाच्या मूलभूत तत्वांच्या आधारे मानवी वस्ती कोठे होऊ शकेल याचा अंदाज खालीलप्रमाणे वर्तवता येईल। 1. मानवी वस्तीसाठी योग्य ठिकाण: पाण्याच्या स्रोताजवळ, नदीकाठी किंवा तलावाच्या जवळ मानवी वस्ती होण्याची दाट शक्यता असते, कारण पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाण्याची आवश्यकता असते। सखल किंवा मैदानी प्रदेश: डोंगराळ भागापेक्षा सपाट जमिनीवर घरे बांधणे आणि रस्ते तयार करणे सोपे असते। वाहतुकीच्या सोयींजवळ, जिथे रस्ते किंवा रेल्वे मार्ग एकत्र येतात, अशा ठिकाणी वस्ती वेगाने वाढते। 2. अंदाज आणि निष्कर्ष: जर चित्रात डोंगर आणि पायथा असेल तर वस्ती डोंगर पायथ्याशी किंवा नदीच्या खोऱ्यात असावी। ज्या ठिकाणी सुपीक जमीन उपलब्ध आहे तिथे शेतीवर आधारित वस्ती निर्माण होऊ शकते। 3. वस्ती दाखवण्याचे ठिकाण: तुम्ही तुमच्या चित्रातील नदीचा किनारा किंवा मैदानी भाग, जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी, जमीन उपलब्ध आहे, तिथे छोटी चौकोनी घरे काढून मानवी वस्ती दाखवू शकता। चित्रात दाखवलेल्या वस्त्या त्या ठिकाणीच का दाखवल्या? त्या तेथेच असण्याचे कारण काय? इतर ठिकाणी न दाखवण्याचे कारण काय असावे? मानवी वस्तीची जागा निवडताना नैसर्गिक घटकांचा मोठा प्रभाव असतो। वस्त्या विशिष्ट ठिकाणीच असण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. पाण्याची उपलब्धता: चित्रात दाखवल्याप्रमाणे वस्त्या नदीकाठी किंवा जलस्रोतांच्या जवळ आहेत। पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता हे वस्ती स्थापन होण्याचे मुख्य कारण असते। सुपीक जमीन: मैदानी प्रदेशात सुपीक मृदा उपलब्ध असते, जी शेतीसाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे अशा भागात लोकवस्ती केंद्रित झालेली दिसते। सुलभ वाहतूक: डोंगराळ किंवा दुर्गम भागापेक्षा मैदानी आणि सपाट प्रदेशात रस्ते किंवा रेल्वे मार्ग विकसित करणे सोपे असते। जिथे वाहतुकीच्या सोयी, उदा. रेल्वे किंवा रस्ते असतात, तिथे वस्त्या वाढतात। अनुकूल हवामान: अतिउंच डोंगराळ भागात किंवा जिथे पाण्याचा अभाव आहे, तिथे मानवी जीवन जगणे कठीण असते, त्यामुळे अशा प्रतिकूल ठिकाणी वस्त्या कमी असतात किंवा नसतात। सुरक्षा आणि उपजीविका: जिथे रोजगाराच्या संधी किंवा उदरनिर्वाहाची साधने, उदा. मासेमारी, शेती, व्यापार सहज उपलब्ध होतात, तिथेच वस्त्या स्थिरावतात। थोडक्यात सांगायचे तर मानवी वस्तीसाठी पाणी, सपाट जमीन आणि सुलभ दळणवळण हे 3 घटक महत्त्वाचे असतात। जिथे या सोयी नसतात, उदा. दाट जंगल, खडकाळ डोंगर, तिथे वस्त्या आढळत नाहीत। आकृती 10.2 अ. बलकड मधील चित्रांचे निरीक्षण करा, त्यावर विचार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रश्न 1. चित्रांमध्ये काय काय दिसत आहे? उत्तर: चित्रांमध्ये विविध प्रकारच्या मानवी वस्त्या, घरे, कच्ची व पक्की, शेती, पाण्याचे स्रोत, नदी, रस्ते, वाहने, कार, ट्रक, मेट्रो, गगनचुंबी, इमारती आणि झाडे दिसत आहेत। प्रश्न 2. कोणकोणत्या बाबी तुमच्या परिचयाच्या आहेत? उत्तर: घरे, शेती, नदी, रस्ते, झाडे, मेट्रो ट्रेन आणि मोठी शहरे या सर्व बाबी आपल्या परिचयाच्या आहेत। प्रश्न 3. कोणत्या चित्रात वस्ती विरळ आहे? उत्तर: आकृती 10.2 क मध्ये वस्ती विरळ आहे, येथे घरे एकमेकांपासून दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात आहेत। प्रश्न 4. कोणत्या चित्रामध्ये शेती दिसत आहे? उत्तर: आकृती 10.2 अ मध्ये घरांच्या बाजूला शेतीचे क्षेत्र दिसत आहे। प्रश्न 5. कोणत्या चित्रामध्ये दाट लोकवस्ती दिसते? उत्तर: आकृती 10.2 ड मध्ये दाट लोकवस्ती दिसते, जिथे घरे आणि दुकाने एकमेकांना खेटून आहेत। प्रश्न 6. कोणत्या चित्रात गगनचुंबी इमारती दिसतात? उत्तर: आकृती 10.2 ब मध्ये आधुनिक गगनचुंबी इमारती आणि मेट्रो रेल्वे दिसत आहे। प्रश्नानुसार वर्गीकरण आणि क्रम. प्रश्न 7. वरील चित्रांना खालीलपैकी योग्य नाव द्या. ग्रामीण वस्ती, आदिवासी पाडा, नगर, शहर. आदिवासी पाडा. आकृती 10.2 क मानवी वस्तीची ही प्राथमिक अवस्था आहे। डोंगराळ किंवा दुर्गम भागात जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती, उदा. जंगल, पाणी उपलब्ध असते, तिथे आदिवासी पाडा पाहायला मिळतो।
येथील वस्ती अत्यंत विरळ असते आणि घरे प्रामुख्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या कच्च्या साहित्यापासून बनवलेली असतात. 2. ग्रामीण वस्ती आकृती 10.2 अ. जब माणूस शेती करू लागला तेव्हा ग्रामीण वस्त्यांचा विकास झाला. या वस्तीत घरांच्या सोबतच शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर दिसते. येथील घरे प्रामुख्याने पक्की असतात आणि लोकांचा मुख्य व्यवसाय शेती किंवा शेतीशी संबंधित पूरक उद्योग असतो. 3. नगर आकृती 10.2 ड. ग्रामीण वस्तीचा विस्तार होऊन जेव्हा तिथे व्यापार आणि सेवांची वाढ होते तेव्हा त्याचे रूपांतर नगरात होते. नगरांमध्ये लोकवस्ती अत्यंत दाट असते. येथे घरे आणि दुकाने एकमेकांना खेटून असतात आणि वाहतुकीसाठी पक्क्या रस्त्यांचा वापर वाढलेला दिसतो. 4. शहर किंवा महानगर आकृती 10.2 ब. विकासाचा सर्वात पुढचा टप्पा म्हणजे शहर किंवा महानगर. येथे आपल्याला आधुनिकतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. उंच गगनचुंबी इमारती, मेट्रो रेल्वेसारखी प्रगत वाहतूक व्यवस्था आणि अद्ययावत सोयी सुविधा ही या वस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 8. वस्त्यांमधील दिसणाऱ्या विकासानुसार चित्रांचा योग्य क्रम लावा. उत्तर. मानवी वस्तीच्या विकासानुसार कमी विकसित ते अधिक विकसित क्रम खालीलप्रमाणे असेल. आकृती 10.2 क. आदिवासी पाडा. प्राथमिक अवस्था आकृती 10.2 अ. ग्रामीण वस्ती शेतीवर आधारित. आकृती 10.2 ड. नगर व्यापारी व दाट वस्ती. आकृती 10.2 ब. शहर महानगर उच्च तांत्रिक विकास. भौगोलिक स्पष्टीकरण पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. वस्त्यांच्या या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी, त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी पाडा. सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये घरे बांधून राहतात. यालाच वस्ती या नावाने संबोधले जाते. कालांतराने वस्तीचा विस्तार झाला म्हणजे त्यांना वाडी म्हणतात. ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात. उदाहरणार्थ शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसायांची वाढ होत जाते. त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशांतील लोक तेथे येऊन स्थायिक होऊ लागतात आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होत जाते. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे तसेच विविध सुविधा विकसित केल्या जातात. अशा वस्तीत द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे महत्त्व व प्रमाण वाढते. तुलनेत पूर्वीच्या प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण कमी होत जाते. यातूनच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होते. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांमुळे देखील हळूहळू या वस्तीचे रूपांतर शहरात होते. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व इतर सोयीसुविधांमध्ये वाढ होत गेल्यास पुढे या शहराचे रूपांतर महानगरात होते. सांगा पाहू. आकृती 10.3 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा. प्रश्न 1. चित्र अ मधील मानवी वस्ती आणि चित्र ब मधील मानवी वस्ती यांमध्ये कोणता फरक आहे? उत्तर. चित्र अ मध्ये वस्ती विखुरलेल्या स्वरूपात आहे, जिथे घरे एकमेकांपासून लांब आहेत. याउलट चित्र ब मधील वस्ती केंद्रित किंवा एकवटलेली आहे, जिथे घरे एकमेकांच्या जवळ आहेत. प्रश्न 2. चित्र ब आणि चित्र क मधील मानवी वस्तीत कोणता फरक आढळतो? उत्तर. चित्र ब मध्ये वस्ती एकाच ठिकाणी एकवटलेली केंद्रित दिसते, तर चित्र क मध्ये वस्ती रस्त्याच्या किंवा रेल्वे लाईनच्या कडेने एका सरळ रेषेत रेषीय वस्ती वाढलेली दिसते. प्रश्न 3. 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती कोठे आढळते? उत्तर. 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती पाडा किंवा वाडी साधारणपणे डोंगराळ भाग, घनदाट जंगल किंवा शेताच्या ठिकाणी आढळते. प्रश्न 4. तुम्ही राहत असलेली वस्ती यांपैकी कोणत्या प्रकारात येते? उत्तर. हे उत्तर विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवावरून द्यावे. उदाहरणार्थ, मी राहत असलेली वस्ती केंद्रित नागरी वस्ती प्रकारात येते. आकृती 10.4 चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा. नकाशाशी मैत्री. आकृती 10.4 वरील आधारित प्रश्न. प्रश्न 1. नकाशातील वस्त्यांची नावे सांगा. उत्तर. नकाशात अचलापूर, पांढरी, उमरी, पखरण, कुमकुम, सोनी, राजोबा इत्यादी वस्त्यांची नावे दिसत आहेत. प्रश्न 2. नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत? उत्तर. नकाशातील डोंगराळ भागात किंवा जास्त उंचीच्या प्रदेशात, उदाहरणार्थ पखरण आणि उमरीच्या आसपासचा भाग, वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत. प्रश्न 3. रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्यांमधील घरांची मांडणी कशी आहे? उत्तर. रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्यांमधील घरांची मांडणी एका सरळ रेषेत म्हणजेच रेषीय स्वरूपात आहे. प्रश्न 4. एकवटलेली वस्ती कोठे आहे?
ती वस्ती तिथे एकवटण्यामागचे कारण काय असेल? उत्तर: मैदानी प्रदेशात किंवा जिथे पाण्याची उपलब्धता, नदीकाठ आणि वाहतुकीच्या सोयी आहेत, उदाहरणार्थ अचलापूर, तिथे वस्ती एकवटलेली दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता आणि रोजगाराच्या संधी. प्रश्न 5. वस्त्यांचे वर्गीकरण करा. उत्तर: नकाशातील वस्त्यांचे प्रामुख्याने 3 प्रकारात वर्गीकरण करता येईल. विखुरलेली वस्ती, डोंगराळ भागातील वस्त्या, केंद्रित एकवटलेली वस्ती, मैदानी प्रदेशातील मोठी गावे, रेषीय वस्ती, मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्या. विविध वस्त्यांचा विचार केला असता असे लक्षात येते की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितींमध्ये वस्ती करून राहतो व तेथील निसर्गाशी जुळवून घेतो. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. या पाठामध्ये आपण मानवी वस्तींचे प्रमुख आकृतिबंध व त्यामागची कारणे अभ्यासणार आहोत. भौगोलिक स्पष्टीकरण. परिसरातील साधनसामग्रीचा वापर करून घरे बांधून मानव राहू लागला. विज्ञान युगात तर मानवाने निवाऱ्याच्या साधनात मोठी प्रगती केली. परिस्थितीनुरूप तो उत्तुंग इमारती बांधून राहू लागला. भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रहांवर वसाहती उभारण्याचा विचार आता मानव करत आहे. वस्तीमुळे मानवाला स्थैर्य मिळाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतूनच नागरी वस्ती निर्माण होत गेल्या. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे. नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. नागरी व ग्रामीण लोकवस्तींत आर्थिक सहसंबंधही मोठ्या प्रमाणात असतो. नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे होत असतो. जरा विचार करा, वस्त्यांच्या विकासांदरम्यान कोणकोणत्या प्रक्रिया सुरू होत असतील त्याचा विचार करा व त्यांची यादी तयार करा. वस्त्यांच्या विकासांदरम्यान होणाऱ्या प्रक्रिया. मानवी वस्ती जेव्हा एखादे छोटे रूप सोडून विकसित होऊ लागते तेव्हा तिथे केवळ घरांची संख्या वाढत नाही तर अनेक सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक बदल घडून येतात. या प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश होतो. जमिनीच्या वापरात बदल, लँड यूज चेंज. सुरुवातीला शेतीसाठी किंवा मोकळी असलेली जमीन निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जाऊ लागते. पायाभूत सुविधांचा विस्तार. वस्ती वाढत असताना रस्ते, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची सोय यांसारख्या मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण होते. आर्थिक स्थित्यंतर. वस्तीतील लोकांचे व्यवसाय प्राथमिक श्रेणीतून उदा. शेती बदलून द्वितीयक, उद्योग किंवा तृतीयक, सेवा क्षेत्र, व्यापार, बँकिंग श्रेणीकडे वळतात. लोकसंख्येची घनता वाढणे. उपलब्ध सोयींमुळे बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढते, ज्यामुळे वस्ती दाट होऊ लागते. सेवा क्षेत्राचा विकास. शिक्षण, शाळा, महाविद्यालये, आरोग्य, रुग्णालये आणि मनोरंजनाची साधने, बागा, नाट्यगृहे विकसित होतात. प्रशासकीय बदल. वस्ती मोठी झाली की तिचे रूपांतर ग्रामपंचायतीकडून नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत होते, ज्यामुळे नियोजित विकासाला सुरुवात होते. सांस्कृतिक देवाणघेवाण. विविध भागांतून लोक एकत्र आल्यामुळे वस्तीच्या मूळ संस्कृतीत बदल होऊन एक संमिश्र संस्कृती तयार होते. वस्त्यांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. विखुरलेली वस्ती वैशिष्ट्ये. विखुरलेल्या वस्त्यांमधील घरांचे अंतर स्पष्टपणे पाहायला मिळते. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते. उदाहरणार्थ पाडा, वाडी इत्यादी. या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा आणि सेवा उपलब्ध नसतात. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात, त्यामुळे त्या प्रदूषणमुक्त असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी या वस्त्या मोठ्या किंवा मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. 2. केंद्रित वस्ती. ओढे, नाले, नद्या, तळी आणि सरोवरे अशा पाणवठ्यांजवळ या प्रकारची वस्ती असते. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे देखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. वैशिष्ट्ये. वस्तीमधील घरे एकमेकांच्या अगदी जवळजवळ असतात. वस्तीमध्ये विविध सामाजिक सेवा उपलब्ध असतात. वस्त्यांना स्थल व कालसापेक्ष वितरणामुळे एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. या वस्तीतील जुन्या परिसरातील रस्ते अरुंद असतात. या वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश व विचारप्रणालीचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. 3. रेषाकृती वस्ती. रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा किंवा पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशांलगत रेषाकृती वस्त्या आढळतात. या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. वैशिष्ट्ये. या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या एकापेक्षा अधिक रांगा तयार होतात. या वस्तीतील रस्ते एकमेकांना समांतर असतात. घरांशिवाय वस्तीमध्ये काही महत्त्वाची दुकाने असतात. भविष्यकाळात रस्त्यांच्या किंवा मार्गांच्या दिशेने
या वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आढळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक. मानवी वस्तीचे स्थान निश्चित होण्यामागे अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात. यामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा मोठा वाटा असतो, जसे की प्रदेशाची भूरचना, जमिनीचा प्रकार किंवा मृदा, तेथील हवामान, शुष्क भूमी, पाण्याचा मुबलक पुरवठा आणि नदी किनाऱ्यांची उपलब्धता. या नैसर्गिक सोयींशिवाय सांस्कृतिक बाबीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. यात संरक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षणाची दारे, पर्यटनाची संधी आणि त्या जागेचा ऐतिहासिक संदर्भ वस्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास जलसिंचनाच्या सोयी, विविध व्यवसाय, वाहतूक व संदेशवहनाचे जाळे, वाढते उद्योगधंदे, व्यापार आणि शासकीय कार्यालयांची उपस्थिती यामुळे मानवी वस्त्या अधिक विकसित आणि स्थिरावलेल्या पाहायला मिळतात. प्रश्न 1. भारतातील महानगरे कोणती? उत्तर: भारतात अनेक मोठी महानगरे आहेत, ज्यांना मेट्रोपॉलिटन सिटीज असेही म्हटले जाते. मुख्यत्वे खालील शहरांचा समावेश महानगरांमध्ये होतो: मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे. प्रश्न 2. तुम्ही राहत असलेली वस्ती वरीलपैकी कोणत्या वस्ती प्रकारात येते ते सांगा. मी आणखी कोठे. इयत्ता 3री आणि 5वी वजा परिसर अभ्यास. इयत्ता 3री परिसर अभ्यास वजा आपले शहर आणि आपले गाव. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पृष्ठ क्रमांक 42. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी वस्ती हा धडा पूर्णपणे अभ्यासला आहे. मानवी वस्त्यांचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी मला खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अभ्यासात मदत झाली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धडा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे धडा 11वा, समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे. हा धडा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आणि चॅनलवरील पुढील सर्व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.